परभणी जिल्हा भावसार समाजातर्फे हिंगलाज माता दर्शन सोहळ्यात सर्व भाविकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। परभणी जिल्ह्यात भावसार समाज तसा संख्येनं कमीच, मात्र समाज संघटनेचं बीज रोवलं गेलं, ते अंकुरलं आणि बहरलं देखील। याबद्दल डॉक्टर मारोतराव गंगाधर लांडे काय सांगतायत ऐकूयात। परभणी भावसार समाजातील श्री गजाननराव खपले, दत्तपंत मसारे, श्री चांडगे यांना बरोबर घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढता आला। याच कालावधीत समाजासाठी वसमत रोडवर दत्तधामच्या पाठीमागे प्लॉटिंग व मंदिरासाठी जागा खरेदी केली। परभणी भावसार समाजातील नवीन पिढीने तेथील काम मोठ्या जोमाने पुढे नेऊन मंदिर, सभागृह, रस्ते, कमान व इतर सामाजिक कामाला चांगले स्वरूप दिले। यज्ञात आहुती दिलेल्या सतीचं कलेवर खांद्यावर घेऊन शंकरानं तांडव नृत्य सुरू केलं। शंकराला शांत करण्याचा सर्वच देवांनी प्रयत्न केला, मात्र रागावलेला शंकर तांडव नृत्य करीत तांडव घालतच राहिला। शेवटी ब्रह्माने सुदर्शन चक्राच्या माध्यमातून या सतीच्या कलेवराचे शकल उडविली। ही शकल शंकराच्या तांडव नृत्यात या भूतलावर 52 ठिकाणी पडली आणि त्या ठिकाणी निर्माण झाली शक्तीपीठ, त्यातील हिंगलाज माता। हिंगलाज मातेचं उपपीठ कर्नाटकात आहे आणि या कर्नाटकातील उपपीठाचीच प्रतिकृती परभणीत साकारावी अशी कल्पना समोर आली आणि ही कल्पना सर्वच समाज बांधवांनी उचलून धरली। याबद्दल सांगतायत सामाजिक कार्यकर्ते उल्हास खंबायतकर। श्री हिंगोलांबिका माता ही समस्त भावसार समाजाची कुलदेवता आहे आणि तिचं मूळ मंदिर पाकिस्तानात बलुचिस्तान येथे आहे। त्या ठिकाणी सर्वांना जाणे आणि दर्शन घेणे शक्य नसतं आणि त्यामुळे इथे भावसार समाजाला साठी एखादं मंदिर असावं या निमित्ताने समस्त भावसार समाजाने मिळून विचार केला आणि असं लक्षात आलं की कर्नाटकामध्ये होन्नगुंटी येथे मूळ हिंगोलांबिका मातेचं उपपीठ आहे आणि त्या उपपीठाच्या तिथे आमचे भावसार मंडळी आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्या मूर्तीची प्रतिकृती आणली आणि त्या प्रतिकृतीप्रमाणे पंढरपूर येथून शिल्पकाराकडून तयार करून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। या मंदिराची स्थापना झाल्यानंतर मंदिर उभारल्यानंतर त्याचा कलशारोहण समारंभ कलश राहिलेला होता। त्यासाठी समाजातील श्रीयुत तांदळे, संजयराव तांदळे आणि सौ मीना तांदळे यांनी सौ मीना तांदळे यांच्या आई स्वर्गीय शशिकलाबाई खंबायतकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कलशारोहण करायचं अशी इच्छा व्यक्त केली। त्या सर्व समाजाने अनुमती दिली आणि या ठिकाणी सर्व समाजांच्या सहकार्याने मूळ मुख्य यजमानपद श्री तांदळे यांनी सौ तांदळे यांनी हे केलं आणि इथे कलशारोहण झालं। हिंगलाज माता मंदिर स्थापनेचा मुहूर्त पार पडला आणि मंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण परभणी जिल्ह्यातील भावसार समाज कामाला लागला। मंदिर आकाराला येऊ लागलं याबद्दल सांगतायत सामाजिक कार्यकर्ते श्रीराम गर्जे। 2006 या वर्षामध्ये आमचा एक भावसार समाजाची बैठक झाली। त्यामध्ये आपण एक मंदिर स्थापन करावं आणि आपल्या जागेमध्ये ते मंदिर स्थापन करावं अशा पद्धतीने आपण निर्णय घेतला आणि 2008 मध्ये देवीची प्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर हळूहळू आम्ही एक एक कामं इथे करत गेलो। त्यामध्ये सर्वप्रथम 8 मध्ये स्थापना झाल्यानंतर 2009 मध्ये माननीय सुरेशदादा देशमुख यांना आम्ही भेटलो आणि पहिला आमचा 30x30चा असा हॉल आमचा निर्मिती झाली। त्यानंतर तो हॉल आम्हाला कमी पडत असल्यामुळे आणि पुढे एक चालना देण्यासाठी म्हणून आम्ही परत बाबाजी साहेबांना भेटलो
त्यावेळेला त्यांनी आमचं हे जे मूळ स्थान जे आहे पाकिस्तानमध्ये आहे, बलुचिस्तान या ठिकाणी आहे, त्याची आम्ही त्यांना सीडी दिली. त्यातून त्यांनी इन्स्पायर होऊन आम्हाला 10 लाखाची मदत दुसऱ्या हॉलसाठी केली. त्यामध्ये आमचा 30x60चा हॉल तयार झाला आणि अगोदरचा 30x30चा. अशा प्रकारे आम्ही हे पूर्णत्वास नेला. पूर्ण हॉल हे 1 मे 2013 मध्ये त्याचं इनॉग्रेशन झालं. त्यानंतर आम्ही त्याच कालावधीमध्ये आम्ही आपले माननीय समाजाचे अधीक्षक अभियंता श्री तुंगे साहेब यांना पण विनंती केली. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांच्यातून आम्ही 20x30 हॉल, नंतर स्टेअरकेस, फेरी मार्ग, समोरचा लॉनचा परिसर त्या माध्यमातून आम्ही डेव्हलप केला. यानंतर आम्ही असं आम्हाला जाणवायला लागलं की येण्या जाण्याचा आम्हाला रस्ता नव्हता. त्यामुळे आम्ही काय केलं की बाबाजानी साहेबांकडे गेलो. त्यांनी आम्हाला रस्त्यासाठी पुन्हा निधी दिला आणि तो 15 लाखातून आम्ही सिमेंट कॉन्क्रीट रस्ता केला. त्यापूर्वी आमचे किरण धोत्रे, जिल्हा परिषदचा कॅपो, श्री चांडगे साहेब, त्यांच्या दोघांच्या माध्यमातून आम्हाला WM रस्त्यासाठी 10 लाख रुपये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाले. त्याच्यामध्ये WMचं काम केलं आम्ही आणि आता CC रोडचं काम केलेलं आहे. त्यानंतर भागडचंद मल्होत्रा यांनी आम्हाला कमानीसाठी 1,25,000 रुपये दिले. त्यामध्ये आम्ही कमान उभारली. भावसार समाज बांधवांच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ लाभली ती लोकप्रतिनिधींची. हिंगलाज मातेच्या भक्तांच्या सोयीसाठी तत्कालीन आमदार सुरेश देशमुख धावून आले. हिंगोला माताच्या परभणी शहरामध्ये निर्माण करण्यामध्ये भावसार समाजाचा अतिशय मोठा सिंहाचा वाटा आहे. समाजाने एकत्रित येऊन डॉक्टर गोपाल जवादे यांच्या नेतृत्वाखाली आमचे मित्र गर्जे यांच्या पुढाकाराने हे मंदिर निर्माण झाले. एक शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे आणि इथं प्रतिकृती निर्माण केली. हे निर्माण करण्याच्या याच्यामध्ये मी आमदार असताना या सभागृह निर्माण करण्यामध्ये माझा खारीचा वाटा इथं लाभला. त्याचं मला अतिशय समाधान आहे. आमदार बाबाजानी दुर्राणीही मदतीसाठी सरसावले. हिंगोल अंबिका देवीसाठी माझ्याकडे आमचे परभणीचे गर्जे आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी देवीसाठी 10 लाख रुपयाच्या सभामंडपाची मागणी केली होती. मी आपल्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपासाठी 10 लाख रुपये दिले, पण त्यांचे सुद्धा काही पैसे टाकून उत्कृष्ट असा सभामंडप देवीसमोर बांधला आणि पुन्हा माझ्याकडे आले होते आणि पुन्हा सिमेंट रस्ता पाहिजे मंदिराकडे जाण्यासाठी, देवी मंदिराकडे, त्याची मागणी केली होती. त्याच्यासाठी सुद्धा मी 15 लाख रुपये माझ्या निधीतून दिलं आणि त्या ठिकाणी रस्त्याचं काम सुद्धा आता पूर्ण झाला. मला आनंद होतोय की मी आपल्या स्थानिक विकास निधीतून असे सामाजिक कार्यासाठी जास्तीत जास्त पैसे देतो. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील भावसार समाज बांधवांना संघटित करण्याची जबाबदारी परभणी जिल्हा भावसार समाजाचे अध्यक्ष राजेश्वर पेंडकर समर्थपणे सांभाळत आहेत. हिंगलाज मातेच्या कृपेने भावसार समाज सर्व एकत्र गोळा झालेला आहे. 2013 मध्ये अध्यक्षपद मला दिलेलं आहे. दर नवरात्रामध्ये दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करून सर्व भावसार समाजाला एकत्र करण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. त्यामुळे सर्व भावसार मंडळी प्रत्येक कार्यक्रमात हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात. समाज बांधव व भगिनींनी देवस्थान विकासासाठी आजवर जशी मदत केली असाच मदतीचा ओघ सुरू ठेवावा असे आवाहन परभणी जिल्हा भावसार महिला अध्यक्षा सौ निर्मलाताई रामराव भावसार या करतात. हिंगला मातेचं जे मंदिर सगळ्याच्या परिश्रमातून उभारण्यात आलेलं आहे आणि या मंदिरासाठी भरपूर मदत बाहेरून बी आम्हाला मिळालेली आहे आणि त्यासाठी सर्वांचेच सर्व भगिनी बंधू यांना आवाहन करते की भावसार समाजाला मदत करावी. हिंगलाज माता मंदिरात नित्यपूजन आणि वार्षिक सोहळे होतात. याबद्दल माहिती सांगतायत गजानन आबाराव खपले. जय हिंगलाज. हिंगलांबिका देवीच्या मंदिर स्थापनेपासून देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून
दररोज शाश्वत पूजा ब्राह्मणाच्या हस्ते केल्या जाते. शाश्वत पूजेकरता 500 रुपये वर्गणी ठेवली असून आतापर्यंत 170 लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला असतो. जमा रकमेमधून फिक्स्ड डिपॉझिट केल्यानंतर त्याच्यातून येणाऱ्या व्याजातून मंदिराचा दैनंदिन खर्च भागवला जातो. हिंगलाज माता जशी भावसार समाजाची आराध्य देवता तशी ती इतर समाजाची देखील आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तान स्थित हिंगलाज मातेच्या पीठामध्ये हिंदू बांधवांसहित मुस्लिम बांधव देखील या देवीची मनोभावे पूजा करतात. आणि हिंगलाज माता ही चंद्रलांबा या नावाने देखील ओळखली जाते. चंद्रलांबेचं मंदिर कर्नाटकात आहे. याबद्दल परभणी येथील व्यापारी उद्योजक प्रवीण मुदगलकर सांगतात. भाविकांच्या भक्तीला पावणारी देवी असा तिचा लौकिक असून ते एक लक्ष्मीचंच रूप आहे. म्हणून सन्नती येथे जे मंदिर आहे तिथे नाव पण तिथं लक्ष्मी श्री चंद्रलांबा परमेश्वरी असं फार मोठं मंदिर आहे. आम्हा परभणीकरांना आनंद असा आहे की इतक्या लांब कर्नाटक राज्यात न जाता परभणीमध्येच त्या देवीचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि तिथे आपल्याला दर्शनाचा लाभ पण आहे. मंदिर परिसर फार सुसज्ज आणि सुंदर बनवलेला आहे. काही दिवसातच परभणीमध्ये एक फार मोठं आकर्षण निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त चंद्रला परमेश्वरीचे परभणीची ओळख म्हणून खास दर्शनाला येतील. देवस्थानाचा व सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचा आर्थिक व्यवहार चोख सांभाळणारे श्री रामराव सोनाजी भावसार समाजाच्या कामावर समाधानी आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये भावसार समाज कार्य अगदी भरपूर होऊन आलेले. सर्वांच्या प्रेरणेने या ठिकाणी सर्वांच्या मदतीने या ठिकाणी एक मोठं मंदिर समाजाचं या ठिकाणी उभारलेले आणि या समाजाच्या बराचसा या ठिकाणी सर्वांचा सहभाग आहे आणि आज ही सर्वांचा अभिमानाची ही गोष्ट आहे. भौतिक विकासासह सामाजिक बांधिलकीचा वसा भावसार समाजाने घेतलेला आहे. भावसार समाजाच्या इतर सामाजिक उपक्रमांबद्दल आणि या मंदिरासाठी केलेल्या विकासाबद्दल सामाजिक कार्यकर्ते शासकीय नोकरीत असूनही आपला व्यवसाय सांभाळणारे आणि त्याच हिरिरीनं समाजकार्यात भाग घेणारे श्रीराम गर्जे सांगतात. 6 स्टेटमध्ये हे आमच्या शाखा आहेत. त्या पंचायत शाखेद्वारे आम्ही पुढची पिढी घडवण्याकरिता भावसार विजन फाउंडेशन याची निर्मिती केली. ही साधारणतः 2013 मध्ये निर्मिती करून आम्ही जवळपास आता यावर्षी 60 ते 70 लाख रुपये आम्ही जमा केले समाजातून आणि यावर्षी 7,50,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांना 6,000 प्रत्येक फीस याप्रमाणे आम्ही आम्हाला डोनेशन दिलेलं ह्या 2 महिन्याच्या कालावधी मागच्या. आणि भावसार समाजाचं संघटन जिल्ह्यात व्हावं यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नरत असलेले चांडगे आता जिल्ह्यात उत्तम संघटन झाल्याबद्दल समाधानी आहेत. समाज हा जरी विखुरलेला असला तरी एकत्र एखाद्या कामासाठी येतो आणि आपल्या जिद्दीनं तो काहीतरी या ठिकाणी करतोय हे मला आनंदाची बातमी वाटते. ही मूर्तीची प्रतिष्ठापना ही मूर्ती आणली क्षेत्र पंढरपूरहून आणि इथे प्रतिष्ठापना झाली 17 फेब्रुवारी 2008 रोजी. शक्ती, संपत्ती, सामर्थ्य आणि मनोकामना पूर्ण होण्याचं या देवीकडे संपूर्णपणे आपण मागणी करू शकतो आणि ते प्राप्त करू शकतो यात काही सांगतात. महात्रिपुर सुंदरीचाच अवतार आहे ही देवी. 51 पीठापैकी एक असल्यामुळं आपण जे जे काही करू ते कमीच आहे. फक्त श्रद्धेनं या देवीला नतमस्तक व्हावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. देवीच्या आशीर्वादाने व प्रेरणेने तसेच समाज बांधवांमध्ये असलेल्या उत्साहाने हे कार्य आपण करू शकलो. समाजातील सर्व लोकांना एकत्र येऊन एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये अध्यात्माची गोडी वाढावी याकरिताच कदाचित आईचा हेतू असेल आणि तिने आपल्याकडून हे
काम करून घेतलेलं आहे. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. नमः. जय जय हे जगदम्बे माता. जय जय हे जगदम्बे माता. द्वार तिहारे जो भी आता, द्वार तिहारे जो भी आता, बिन मांगे सब कुछ पा जाता. जय जय हे जगदम्बे माता. जय जय हे जगदम्बे माता. तू चाहे तो जीवन दे दे, चाहे तो पल में जीवन ले ले. तू चाहे तो जीवन दे दे, चाहे तो पल में जीवन ले ले. जन्म मरण सब हाथ में तेरे, हे शक्ति है माता. जय जय हे जगदम्बे माता. जय जय हे जगदम्बे माता. पापी हो या होए पुजारी, राजा हो या कोई भिखारी. पापी हो या होए पुजारी, राजा हो या कोई भिखारी. फिर भी तूने जोड़ा सबसे माँ बेटे का नाता. जय जय हे जगदम्बे माता. स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान्नधासी. दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या. सर्वोपकार करणाय सदा निमित्ता. हिंगलाज मातेचं मंदिर या परभणीच्या परिसरामध्ये उभारलं. ते नावारूपाला आलं आणि नित्य पूजन त्याचप्रमाणे वार्षिक सोहळे तर इथं पार पडतायत. आणि या हिंगलाज मातेनं बघता बघता या परभणी जिल्ह्यातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील नव्हे, राज्यभरातील परराज्यातील देखील भक्तांना आपलंसं करून टाकलं. आता या हिंगलाज मातेच्या भक्तांना देवीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. आणि म्हणूनच प्रत्येक सोहळ्याला, नवरात्र उत्सवात या ठिकाणी भक्तांची मोठी मांदियाळी भरते. यातूनच सच्ची श्रद्धा, निष्काम सेवाभाव आणि समाजासाठी झिजण्याची त्यागी वृत्ती असली म्हणजे संख्येनं कमी असले तरी अशा समाजाकडून मोठं विधायक कार्य उभं राहू शकतं. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातील भावसार समाज संघटन.